नमस्कार. मी शुभदा दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल. अण्णासाहेब किर्लोस्करांचे पट्टशिष्य म्हणजेच यशस्वी गद्यपद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल. देवलांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855 रोजी सांगली नजीक हरिपूर इथे झाला. त्यांना लहानपणापासूनच कविता आणि नाटकं यांचा छंद होता. 1868 ते 76 या काळात अण्णासाहेब किर्लोस्कर बेळगावात शिक्षक असताना देवल हे त्यांचे विद्यार्थी होते. किर्लोस्करांनी हरिपूरमधून आलेल्या देवलांमधील कवित्व शक्ती जोपासली, नाट्यविषयक प्रेमाला प्रोत्साहन दिलं आणि हयातभर शिष्य म्हणून जवळ केलं. किर्लोस्करांच्या सांगण्यावरून त्यांच्या शाकुंतल नाटकातली शकुंतलेची पदं देवलांनी लिहिली. किर्लोस्करांच्या नाटकाची प्रकृती देवलांनी उत्तम तऱ्हेने आत्मसात करून सुबोध आणि घरगुती भाषेत नाटकं लिहून मराठी नाटक लोकप्रिय केलं. देवलांच्या नाटकातील महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेली व्यक्तिचित्र, अव्वल दर्जाचा विनोद आणि त्यांनी नाटकात लिहिलेली अत्यंत सुबोध आणि प्रासादिक पद्यरचना. किर्लोस्करांनी संगीत रंगभूमीचा पाया घातला तर देवलांनी सामाजिक नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. गद्य पद्य अशी 7 प्रयोगक्षम नाटकं लिहून त्यांनी रंगभूमीला वैभव प्राप्त करून दिलं. या 7 नाटकांपैकी मृच्छकटिक, संशयकल्लोळ आणि शारदा ही 3 नाटकं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय ठरली. त्यांची संस्कृतमधून आलेली भाषांतरित नाटकं म्हणजे मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय आणि शापसंभ्रम, तर इंग्रजीमधून आलेली भाषांतरित नाटकं म्हणजे दुर्गा, झुंजारराव आणि संशयकल्लोळ. पण जरठबाला विवाहाची समस्या शारदा नाटकात मांडून देवलांनी सामाजिक सुधारणेला मोठी चालना दिली आणि म्हणूनच स्वतंत्र विषयावरील या नाटकाची दखल घेऊन त्या काळी शारदा कायदा अस्तित्वात आला. हे देवलांचं कर्तृत्व. तसंच 1893 फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा हे गद्य स्वरूपात लिहिलेलं नाटक 1916च्या सुमारास संगीत संशयकल्लोळ या नाटकानं सादर केलं. त्यातील नाट्यपदं गद्य नाटकात इतकी सहजतेने गुंफली की जणू काही नाटक लिहित असतानाच संगीत नाटकच लिहिलं असावं असं वाटतं. हे देवलांचं खास वैशिष्ट्य. मूळ इंग्रजी नाटकातलं सगळं वातावरण पाश्चिमात्य वळणाचं, भडक आणि आपल्या अभिरुचीला न पेलणारं होतं. ते फाल्गुनराव बिजवर दाखवून आपल्या संस्कृतीचा मुलामा देऊन हे संगीत नाटक त्यांनी लिहिलं, जे आजही तितकंच लोकप्रिय आहे. संगीत रंगभूमीच्या सर्वांगाविषयी दूरदृष्टी असलेल्या देवलांचा नट, नाटककार आणि नाट्य शिक्षक या 3 नात्यांनी रंगभूमीशी संबंध आला. शाकुंतलच्या एका खाजगी प्रयोगात देवलांनी मिशा न काढताच गौतमी आत्याचं काम तोंडावरून पदर ओढून केलं होतं. तसंच ऑथेल्लो नाटकात आयोगाचं काम करणाऱ्या शंकरराव पाटकरांबरोबर ऑथेल्लोची भूमिकाही केली होती. असं जरी असलं तरी त्यांचा विशेष नावलौकिक नाट्यशिक्षक म्हणून अधिक झाला. देवलांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पट्टशिष्य नटश्रेष्ठ गणपतराव बोडस हीच त्यांच्या उत्कृष्ट नाट्यशिक्षणाची साक्ष. भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व हे सुद्धा त्यांच्याच तालमीत तयार झाले. 14 जून 1916 रोजी देवलांचं निधन झालं. त्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे
देवलांच्या स्मृतिप्रित्यर्थ रंगभूमीवरील उत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ, लेखक असे विविध पुरस्कार प्रदान केले जातात.